गरमीच्या दिवसांमध्ये तर खास काही खाण्याची इच्छा होत नाही, असं वाटतं की सारखं थंडगार काहीतरी पीत राहावं. कोणता सरबत बनवायचा असं ठरवलं आणि ऑनलाईन चेक केलं तर 1 रुपयामध्ये मला पावशेर आवळे भेटले. अरे वा, अति आनंद, कारण की फुकटच भेटले जवळजवळ ते. एक नवीन प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करते. स्टीलचा चॉपिंग बोर्ड मी मागवलाय. याचं मटेरियल एकदम मजबूत आहे. साईजला पण हा बोर्ड मोठा असल्यामुळे भरपूर भाज्या एकाच वेळेस चिरता येतात. स्टीलचा बोर्ड असल्यामुळे हायजेनिक आहे. तो स्वच्छ करायलाही अगदी पाण्याने सुद्धा मस्त असा स्वच्छ होतो. सगळ्यात महत्त्वाचं, या बोर्डची ग्रिप जी आहे ती चांगली आहे, त्यामुळे काहीही कट करत असाल तरी हा बोर्ड जो आहे तो अजिबात हलत नाही. आता आवळ्याची ओळख करून देते. आवळा म्हणजे आपलं एकदम सुपर फूड आहे. पचन सुधारतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारं हे फळ आहे. तर याचा आपल्याला रोजच्या आहारामध्ये वापर केलाच पाहिजे. तर कोणत्याही पद्धतीने करू शकता. आवळे स्वच्छ करून पुसून घेतले, नंतर ते कट करून घेतले. त्यामध्ये थोड्या पाण्याचा वापर करून छान पेस्ट बनवून घेतली. ही पेस्ट पूर्ण आपण गाळून घेतली, म्हणजे त्यातला जो रस आहे तो बाजूला निघालाय. आता 1 बाउलभर रस झाला होता, त्यासाठी मी 1.5 बाउल इथं साखरेचा वापर करते. कढईमध्ये साखर काढून घेतली, त्यावरती अर्धा बाउल मी पाणी घातलंय आणि इथे मस्त ढवळत राहायचंय. केशर घातलेलं आहे. 1 तारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. 1 तारी पाक तयार झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून आवळ्याचा जो रस निघालाय तो पूर्ण यामध्ये घालते. इथे काळी मिरीची पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, साधं मीठ आणि काळं मीठ असं सगळं वापरलंय. थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये हा आपण व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे. चला पिऊन बघूया कसा झालाय. सरबत काढून घेते ग्लासामध्ये जवळजवळ 1-2 पळी. त्यामध्ये सब्जा सीड घातलेत आणि थंडगार पाण्याचा वापर केलाय. मस्त असा सरबत तयार झालाय. आरोग्यासाठी पण चांगला आहे. आता काही जण शिकवतील की साखर तर घातली, पण साखरेच्या ऐवजी गुळ पण तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जे आवडतं ते घाला. मस्त चवीला चविष्ट आंबट गोड असा आणि मस्त थंडगार. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इन्स्टा पेज फॉलो करा.